आज विश्रामबाग येथे सांगली पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने सांगली शहर वाहतूक अध्यक्ष प्रज्ञा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरामध्ये कारवाई करण्यात आली। याप्रसंगी सांगली वाहतूक शाखेचे PSI कांबळे यांनी वाहनधारकांना कायद्याचे कठोर पालन करण्याकरिता आवाहन केले। यावेळी अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते। पोलिसांनी वाहनधारकांना वाहतूक नियम कायद्याचे कठोर पालन करण्याकरिता आवाहन केले। वाहनधारकांच्यातून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला। न्यूज लाईव्ह मराठीसाठी मोहसिन मुजावर सांगली। सर्व तमाम वाहनधारक नागरिक बंधू भगिनींना नम्र निवेदन आहे, शहरातील वाढती वाहतूक विचारात घेता पार्किंगच्या ठिकाणी आपली वाहनं पार्क करावीत। आपलं वाहन इतरत्र पार्क करू नये। आपलं वाहन पार्किंगच्या ठिकाणी पार्क करून त्याला लॉक वगैरे आपण लावावं। विनाकारण रहदारीच्या रस्त्यावर इतरत्र वाहने पार्किंग करण्यात येऊ नयेत। महत्त्वाची गोष्ट, विश्रामबाग चौकामध्ये रहदारीच्या मार्गावर सिग्नल सुरू असताना सुद्धा या ठिकाणी वाहनं लावलेत। आज वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कारवाई सुरू आहे। तरी कृपया रहदारीच्या रस्त्यावर आपण वाहने पार्क करू नयेत हे नम्र निवेदन जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीनं आम्ही जाहीर आवाहन करीत आहोत। धन्यवाद। सकाळपासून किती कारवाई झाली? आज कारवाईला सुरुवात केलेली आहे। आम्ही कारवाईमध्ये सातत्य ठेवलेलं आहे। कृपया सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी। आपलं वाहन पार्किंगच्या ठिकाणी सुरक्षितरित्या पार्क करावं, त्याला लॉक करावा। आम्ही सकाळपासून या कारवाईला आणखीन सुरुवात केलेली आहे। कृपया याची नोंद घ्या। सकाळपासून आम्ही 2 व्हीलर 15 वाहनांच्यावर कारवाई केलेली आहे। मास्क न वापरण्याचा काय झालं? आणि महत्त्वाची बाब अशी आहे, वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांना नम्र निवेदन आहे की आपण मास्कचा वापर करावा। जे मास्क वापरत नाही त्यांना काय दंड करावा? जे आता मास्क वापरत नाहीत जसे वाहनधारक मिळून आलेस, आम्ही त्यांच्यावर माननीय जिल्हाधिकारी साहेब सांगली यांच्या आदेशाने कारवाई करीत आहोत। सर्वांना नम्र निवेदन आहे की आपण मास्कचाही वापर करायचा आहे।